आज समजा ह्या भगिनी असतील, तुम्ही देखील समाजामध्ये चांगले काम करत असाल, जेव्हा तुम्ही सर्व आता आमचे अगदी आपल्या वयाचे आहात, तुम्ही सर्व विद्यार्थी आज चांगल्या ठिकाणी काम करताय, काम केलेलं आहे. अतिशय नयनरम्य असा परिसर होता, पण थोडस आता पाहिल्यानंतर थोडस मनाला दुःख झालं की या ठिकाणची झाडी, वेली, पाणी, टाकी अतिशय सुंदर परिसर. हजारो डॉक्टर, हजारो राजकारणी, समाजकारणी, समाजसेवक घडवण्याचं भाग्य खऱ्या अर्थाने शिक्षकाला मिळतं. मी खरंच तुमच्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो की विद्यार्थी मित्रांनो, आपलं सगळ्यांचं आयुष्य एक मीटिंग असल्यामुळं जावं लागते, त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो. आज या ठिकाणी जाता जाता तुम्हाला भेट द्यावी, तुम्हाला पाहावं, तुमचं काय बदल तुमच्यामध्ये झाला आहे, आपले विद्यार्थी आपल्याला पाहता यावेत आणि याचं धावती भेट म्हणून या ठिकाणी आलोय. आज या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सर्वांना आनंद पाहून खरोखरच मला सुद्धा आनंद झालाय. सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं विद्यार्थ्याचा आनंद हाच शिक्षकाचा आनंद असतो. इतर कुठलाही शिक्षक असा प्राणी आहे की इतरांना आपले विद्यार्थी मोठे झालेले बघून त्याला मनापासून आनंद वाटतोय आणि तुम्ही सगळे आनंदी आहात. वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आता बरेचसे चेहरे ओळखीचे दिसत आहेत, फेसिंग मध्ये बदल झालाय. परंतु या शाळेत आता आपल्या नवीन आल्यापासून खडापक समोरून आले, कोणाला हात सुद्धा लावत या गावचा विद्यार्थी आणि आजचा विद्यार्थी याच्यामध्ये खूप फरक पडला. आणि तुम्ही जेव्हा स्वतः जाणीव तुम्हाला होती, पण आता तसं नाही. सर शिक्षा करताय म्हणजे आमचा काहीतरी विषय वेगळा येतो. त्यामुळे आमच्या शाळेमध्ये असणारे मुख्याध्यापक आले, मी कोणाला बिलकुल स्पर्श करत नाही आणि फक्त पाहिल्याबरोबर ओळखलं. आणि रोहिणीचं म्हणजे घरातली येता जाता काय आम्ही चौकशी करतो, बाकी सगळी औषधामध्ये आपलं फारसं तब्येतीत फरक झाला नाही. सामाजिक कार्य करते या सगळ्यांचा तुम्हाला लेखाजोखा लक्षात आला असता, पण ठीक आहे, तुम्ही आलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं आमच्या या सर्व बॅचच्या वतीनं मी आभार मानतो.
त्यांचीही दारा सत्कार करूनी मान्यवरांचे पळतो आम्ही परंपरा. उगवत्या सूर्याने नवी दिशा दिसते. बहर त्या प्रभु शिव सुंदरा तर मी ऍक्च्युली इथून पास आउट झाल्यानंतर या ठिकाणी 70% मार्क्स होते मला 10वीला. त्यानंतर मी इंजिनिअरिंग केलं, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. सिम्बॉयसिस 15 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर मी माझा आता स्वतःचा व्यवसाय करतोय. आणि आता सध्या माझी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे जिचं बानेरमध्ये प्रोजेक्ट चालू आहे. आणि माझं स्टील ट्रेडिंगचा बिझनेस आहे आणि दुबईमध्ये माझं ऑफिस होतं. तर आपल्या सगळ्या मित्रांच्या ग्रुपवरती डिस्कशन चाललेलं की आपण या शाळेला काहीतरी भेट वस्तू द्यायची आहे. पण काय की आम्ही ज्या सगळ्यांनी कॉन्ट्री जमा केली होती त्यामुळे व्यवस्थित बसत होतं. आणि मग त्याच्यामधून काहीतरी करून कार्यक्रमाची शोभा कुठेतरी कमी व्हावी असं मला वाटत नव्हतं. मग मी स्वतःहून आमच्या सहकार्यांना म्हटलं की बाबा माझ्याकडून माझ्या ग्रोथला ही आपण नियोजन केलेलं आहे. त्याच्यातून सुरुवात म्हणजे आमची बॅच, 2 वेगवेगळ्या पिढींना जोडणारी आमची बॅच, 2 वेगवेगळ्या बदलांना जोडणारी आमची बॅच. म्हणजे आमची बॅच म्हणजे असं आहे की मोबाईल नसतानाच जग पाहिलेलं आहे आणि मोबाईल आज आपले एकत्र आहे. जसं MAT, बजाज स्कूटर असे चालवलेल्या गाड्या आम्ही मुलं आहेत की त्याच्याने पडलो, सायकलवरने पडलो. पण तरी सुद्धा आज मोठ्या मोठ्या गाड्या चालवण्याचं भाग्य आमच्या शाळेने आमचं प्रतिबिंब आपल्या इथं फिरतंय. कशी असेल माझी शाळा? सर मॅडम मला ओळखतील का? माझे जुने सहकारी मित्र मला ओळखतील का? खो खो खेळ पळत पळत आउट केलेला तो समोरचा विद्यार्थी ते पाहायला मला मिळेल का? NCC, PT, खो खो, कबड्डी कितीतरी गोष्टी या मैदानात मी खेळलेला आहे. आणि शाळेत खाल्लेला डबा, शिक्षकांचे शिकवणे, शिक्षकांचा मार्ग, शाळेच्या आठवणीत त्याला ना आली जाग, शाळेच्या आठवणीत त्याला ना आली जाग. उठवा आता त्याला, नाहीतर अनर्थ होईल. कारण बाहेर लागलेली आहे आग. सारिका सोनवणे. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. चित्र गायकवाडमुळे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं गणेश जाधव आणि रवींद्रचं माझे मनापासून मी आभार मानते की खरंच खूप छान कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि इथे यायची संधी दिली. सकाळी 4:30 वाजल्यापासून आमचा बिझनेस आहे पिकअप ड्रॉपचा मुलांचा. मला 2 मुलं आहेत. मुलगी 12वीला आहे, सायन्सला, मुलगा 9वीला आहे. आणि माझी सासूबाई, माझे मिस्टर आणि 2 मुलं. माझं फार छोटस माझा मुलगा आता MBA करतो. जास्त काय सांगायचं नाही, पण सांगायचं एवढं की आपण या शाळेच्या खुशीमध्ये वाढलो, वावरलो
आणि आज शाळेतून बरंच काही शिकलो. तसंच आता आपला जो एकोप आहे शिक्षकांचा विद्यार्थ्यांचा, हाच एकोप आपला विद्यार्थिनीमध्ये इंटरनल राहिला पाहिजे. एकत्र आणलं आणि आम्ही इथून जागे झालो. तसंच त्यांना पण माझी एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही आता इथून पुढच्या येणाऱ्या आपल्या जीवनशैलीच्या काळामध्ये जसजसे अडीअडचणीमध्ये काय प्रसंग येतील तसेच असे एकत्र येऊन त्या प्रसंगाला माझं नाव इब्राहिम रफिक सिद्दीकी. मी इथे 7वी ते 10वी 7वीला इथे आलो होतो. 10वी पर्यंत शिकलो. त्यानंतर मी परत माझ्या गावाला साताऱ्याला रहमतपूरला गेलो. तिथे 11वी 12वी MCBC ऑटोमोबाईल मधून. नंतर मी माझं ग्रॅज्युएशन हे BA केलं. मी ग्रॅज्युएशन जिओग्राफी सब्जेक्ट होता माझा. पण इथे शाळेत असताना ज्यावेळेस शिक्षक विचारायचे, विशेषतः बेलके सर विचारायचे की काय काय असेल काय माहित नाही, कोणाची प्रार्थना असेल काय असेल. पण मी आता IT मध्ये मी 12 वर्ष नेटवर्क इंजिनियर होतो विप्रोमध्ये नेटवर्कचा लीड होतो पूर्ण. आता मी मेडलाईन इंडस्ट्रीज म्हणून एक US बेस्ड कंपनी आहे. आणि आम्ही स्मिता मंगेश शिंदे. मी माझं BA केलं आणि जसं इब्राहिम म्हणला तसं माझं ऑफमॅट होऊन मी आता IT मध्ये टॉमटॉम इंटरनॅशनल कंपनीमध्ये गेली 12 वर्ष. माझं नाव मंगेश गोळे. मी बीकॉम केलं. त्यानंतर आता फुलम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये अकाउंट्स मध्ये मी इथं 10वी नापास झालो. हे सर्वात मोठी आठवण. हा, कारण मी परत कधी नापास झालो नाही. धन्यवाद. ज्यांनी प्रयत्न केले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. सांगायचं झालं तर पंतप्रधान रिटायर झाल्यानंतर असं म्हटलं जातं, ते रिटायर पंतप्रधान असं माझी म्हटलं जातं. जिल्हाधिकारी झाल्यानंतर माझी जिल्हाधिकारी म्हटलं जातं. माझी म्हणत नाही, माझे शिक्षक असं म्हणून म्हटलं जातं. कारण ते विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वेगळंच स्थान असतं. अशा शिक्षणाला सन्मानकालीन संधी मला मिळाली त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. आणि त्यानंतर माझ्याबद्दल माहिती सांगायची झाली तर माझं नाव किरण विष्णू बारेकर. मी इथं शिकायला होतो. त्यानंतर पुण्याला गेलो. त्यानंतर MA पर्यंत शिक्षण कम्प्लीट केलं. त्यानंतर डिप्लोमा केला ग्राफिक वेब ॲनिमेशन आणि सॉफ्टवेअरचा. एक 2-3 वर्षाचा डिप्लोमा होता बांधारेकर रोड पुणे इथे. त्यानंतर मी आता मी मुंबईमध्ये माझा छोटासा बिझनेस आहे ट्रान्सपोर्टचा. कायमचं सांगितलं ना. परत काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे कार्यक्रम रद्द केला. यावर्षी रवी पण म्हणला की आपण कुठल्याही कारणास्तव कार्यक्रम घ्यायचा, आपल्या बरोबर येतील किंवा आपल्याशिवाय कार्यक्रम घ्यायचा. त्यांच्या कार्यक्रम जास्त ऍक्टिंग जास्त असायची. बाकी काय बोलत नाही, वेळ कमी आहे. धन्यवाद. थँक्यू. मुक्ता रवींद्र भाटे. माझे मिस्टर बाल फार्मा कंपनीत कामाला होते. जॉब कंपनीच बंद पडली. मग काय करायचं तर शेती केली. शेती केली. मुलगी 2, एक मुलगी, दोन्ही मुली पुण्यातच एकट्यात. CMA घरचे. आजचा दिवस तो आला भेटायचा, त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. मी ब्रांच मॅनेजर आहे पुण्यामध्ये सिंहगड रोडला. ऍक्च्युली तर मला एक शाळेची शिंदे सरांची एक आठवण सांगायची. ते नेहमी येऊन मॅथ्सचं एक एक्झाम्पल द्यायचं ऍक्च्युली, आणि चुकलं तर पाठीत बुक्का मिळायचं त्यांचं सांगा. हीच माझ्या आठवण. धन्यवाद. आणि मला भोंगोलीमध्ये दिलंय अस्मिता रामदास निगडे. मुलगा माझा आता इंजिनियरला आहे, मेकॅनिकलला आहे, मेकॅनिकल इंजिनियर. आणि एवढ्याबद्दल बोलून मित्र मैत्रिणी. मी मंगल धुमाळ ब्राह्मणगरची. आता मंगल सोनवणे नावी. तर मला 2 मुलं आहेत. माझा मुलगा 8वीत आहे, मुलगी 2nd आहे. आणि माझे मिस्टर शेती करतात. मी असं लांब बसायचो आणि बाजूला होऊन उभं राहून आमच्या मनातला आदर होता. ते मला म्हटले तसं नाही मॅडम, तुमच्या मनातला आदर असा होता, आम्ही तुमच्याशी बोलून तुम्हाला आदर देतो. म्हणजे पिढी बदललेल्या पिढीतले विचार, आपले विचार आणि आत्ताचे विचार. आणि आत्ताचे विद्यार्थी. शाळेची आठवण सांगायची म्हणलं
तर अरे काय करतो ते सांग. मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. हा, मी इथं 12वी पर्यंत शिकलो आणि त्यानंतर माझं शिक्षण पुढं नाही झालं. मग मी सरांनी खूप आम्हाला मारलं. म्हणजे 8वी 9वीत आमचं आयुष्य मार खाण्यातच गेलं म्हणजे. आणि 8वी 9वीत आम्ही शेवटच्या बाकावर असायचो. आता वर्गात पण कामाला आहे. मला 2 मुलं आहेत, एक 4थीचे आणि एक 1लीचे. शाळेच्या आठवणी सांगायला भरपूर आहे, पण आठवणी एकच, शिंदे सर. त्यांनी मला एका वर्गात आताच नाव रेश्मा चौधरी आहे. मी कविनगरला राहते. माझे मिस्टर इंडियन मध्ये आहे. मला 2 मुलं आहेत. पण आता सांगायचं झालं तर मला बेलके सरांची आठवण येते. म्हणजे त्यांनी तर आता सुद्धा चालले. हो, पेन पण वाटायचं आम्हाला त्यावेळेस. थँक्यू. हॅलो, पहिल्या मी टीम लीडर म्हणून आता काम करतो. एवढं पद चिमटा तो एकीकडे बोलायचं आणि दुसरीकडे चिमटा आठवतो. त्याच्याबरोबर शाळेत वीर सरांचा पण मार, 20 पैकी 20 मार्क पडले तरी सुद्धा मला मारायचे. काम बुद्धर सरांचं इंग्रजी असल्यामुळं दॅट इज दॅट इथपर्यंत आता मी बोलू शकतो. ज्या पद्धतीने म्हणजे जे समोरचं बोलतात ते समजू शकतो. ब्युटिशियन आहे. छोटासा माझा घरगुतीच व्यवसाय आहे. माझे मिस्टर ऑडिटर आहे चेन्नई मध्ये. मला 2 मुले आहेत. मोठा मुलगा माझा 11वीला आहे, छोटा वाला 9वीला आहे. तेव्हा मला इंग्लिश शिकवायचे आणि त्यांची म्हणजे लँग्वेज म्हणजे ते खूप हसमुख आणि खूप छान बोलायचे. त्यांचा एक डायलॉग म्हणजे कविता पोएम आठवती मला, द कुकू इज लेझी बर्ड. ते खूप मला आठवतं. ते खूप छान बोलायचे. पोलिसांनी नवीन माईक दिलेलं आहे. माझं नाव प्रफुल्ल अरुण कुमार, ब्राह्मणगरचं आहे. पुण्याला बांधकाम व्यवसायामध्ये काम करतो. मला एक मुलगा आहे, तो क्रिकेट खेळतो. महाराष्ट्र ढेनेच आणि शाळेत जायचं नाही, कारण तिकडून मागणं बघितलं तिकडे मारामारी चालू असायची. आपलं मागच्या मागे झाले निघून जायचं. ते राहुल धुमाळ, त्याला भिलकेश्वर रोज पिन द्यायचे, रोज रिपिन घेऊन यायचा. आरोग्य डिपार्टमेंट, मी पात्रता डिपार्टमेंटला असतो. 15 दिवस नाशिक आणि 15 दिवस पुण्यामध्ये. आता मला जॉब होता. मला शाळेची आठवण सांगायला म्हणलं तर फक्त मॅडम आणि पोळा सर. 5वी पासून राखीच्या होत्या आपल्या. माझा का बॅचमेट रवीचं गणित चांगलं होतं आणि माझं खूप कच्चं होतं. माझा फक्त काय टार्गेट असायचं, 20 पैकी 7 मार्क कसे पडतील. त्याच्या बदल्यात चिंता. हा, आणि 9वी-10वीला इथं नव्हतो. मी 9वी-10वीला लोणंदला होतो. नंतर मी इथं 12वी आलो. 12वी फेल झालो. 12वी फेल झालो. मी ऑक्टोबरला विषय सोडवला आणि त्यानंतर मी मित्र बनगामध्ये सारखा 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 मित्र मध्ये गारव्या सारखा. मी सुधीर केशव नवसे, माळावाडी. मी खेडशिवापूरला WM कंपनीमध्ये गेली 20 वर्ष जॉब करत आहे. मला गेली 13 वर्ष पुरंदर शाळेमध्ये, सासवड या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करते. तर माझ्या मेसेजच्या बाबतीत सांगायचं झालं तर 7वीत असताना होतं.
त्यावेळेस मी 8 दिवस शाळेमध्ये आलोच नाही आणि 8 दिवसानंतर मी शाळेत यायची तर खूप भीती वाटली. मग शीतपर्यंत आलो इथून परत माघारी गेलो. बुटकर सर समोर दिसले, घर गाठलं. दुसऱ्या दिवशी परत आलो. आल्यानंतर मी सगळे भाऊ 3-4 जण आम्ही काय करायचं सर लय मारलं. मग आम्ही धरणाखाली लपून बसायचो. असे 8 दिवस काढले. आणि त्याच्यानंतर मी आमच्या कुणालाच दिसायचो ना, दिवसभर गवतामध्ये लपून बसायचो. अशा अनेक आठवणी आहेत. परत होळ सरांनी माझ्यावर तर एवढं टार्गेट केलं होतं. मराठी असो म्हणजे मी जसं वरती शिकत गेलो तसं माझा म्हणजे एक्सपिरियन्स वाढत गेला. आता मी बऱ्याच कंट्रीमध्ये फिरलो. म्हणजे आपल्या इथे नायक्रोम म्हणून कंपनी आहे विंगला, तिथं मॅनेजर आहे. आमच्याकडे माझ्याकडे 30 टीम आहे, 30ची माझ्या अंदाज. सगळ्यात जास्त ओळ सरांचा मार्क खाल्ला मी ज्यावेळेस मी 10वीची परीक्षा देत होतो. त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस टेस्ट परीक्षा असायची सगळ्यात टॉपर म्हणजे मी गणित मध्ये असायचो. फक्त त्यांचा मार्क घ्यावा लागला नाही म्हणून सगळे विषय पायथागोरस प्रमेय आजपर्यंत माझे सगळे प्रमेय. पर्सनल गोष्टी तर बोलताच येतात, पण शाळेच्या ज्या आठवणी आहेत खरं तर सुरुवातीला मला असं झालं होतं की इथं आल्यानंतर खरंच काय बोलणार, पण ज्या वेळेला गेटच्या आतमध्ये एंट्री केली तेव्हा तो आठवणीचा कप्पा आठवते. त्यापैकी काही ज्या मोजक्या आठवणी ज्या मला आवर्जून सांगाव्याशा वाटतायत ते म्हणजे भेलके सर असे होते, इतके मनापासून आणि आत्मीयतेने शिकवायचे. आणि पेपर होते त्यावेळेला सरांनी सुरुवातीपासून मारायला सुरुवात केली आणि भीती मारण्यापेक्षा वाईट असं वाटायचं की आमच्या शेजारी बसलेले 11वी-12वीची मुलं असायची आणि मुलेच असायची. आणि या शाळेत 23 वर्षापूर्वी 10वीला, त्याच्यानंतर 12वी, त्याच्यानंतर आज येते. आणि दुसरी गोष्ट माझा मुलगा 10वीत आहे आणि मी त्याला म्हणलं 23 वर्षानंतर हा योग जुळून आलाय की आज आमचा सहीच नवमीलाचा कार्यक्रम इतक्या दिवसाच्या पिरियडला म्हणजे माझं लक्ष नव्हतं, मी आजारी होते म्हणून. त्यांनी गणित शिकवलं आणि मला सांगितलं की हे कसं कसं सोडवलंय मला सांग. तर माझं लक्ष नसल्यामुळे मला त्यांनी त्यावेळेस मारलं. पण त्यावेळेस मारलं त्याच्यामुळे असं झालं की मला पुन्हा कधी मैत्रिणी. माझं नाव सचिन दिनकर धुमाळ. मी 10वीला इथं होतो, सगळ्यांमध्येच होतो. पण आमचा असा प्रसंग आला की आम्हाला रेस तिकीट केलं शिंदे त्यात भरत, निलेश, आम्ही म्हणजे जेवढे मित्र सगळे यांनी रेस तिकीट केले आम्हाला. त्यावेळेस आम्हाला मी जाऊन तरी त्यातून सुद्धा विद्यार्थी म्हणजे मला परीक्षा द्यायची त्यावेळेस कळकळ होती फुल की मला काहीतरी बनायचं. माझं स्वप्न होतं की मी इलेक्ट्रिक इंजिनियर बनण्याचं. मग मी बोरला गेलो, रिसेट दिला नाही मला इथे. रिसेट नाही म्हणून मी नंबर एका बघण्यासाठी स्पेशल बोरला गेलो. त्याला शिवाजीला माझा नंबर होता, समीर धुमाळच्या पाठीमागे माझा नंबर होता, माझ्या मागे सीमा धुमाळचा. म्हणजे असं आमचा नेमकं नंबर आलो किती 2011ला पेपर परत दिला मी पुण्याला, मराठा विद्यालय आहे ना पुण्यात. तिथून जाऊन 10वीची परीक्षा देऊन पुन्हा पास झालो तर परत काहीतरी करल ही माझी उमेद होती. तर त्यातून मला काम करते आणि माझे मिस्टर पोलीस पाटील आहेत. गाव शाळेची आठवण म्हणायचं म्हणलं तर कुठं मॅडम आमची जोड ठरलेली भाग्यश्री आडवण खिडकी कधी सोडली नाही आणि खिडकीतून बाहेर कधी बघून. एक दिवस आमची आई आली आणि आई आल्यानंतर मॅडमने आम्हाला उभं केलं, ह्या 2 मुलं आणि त्यात तुमची मुलं. अजिबात मॅडम माझ्या वर्गात असणं अजिबात लक्ष दे, नेहमी बाहेर लक्ष इथे होतो ताईच्या इथे आलेलो राहायला, त्यामुळे 1 वर्ष. पण त्या 1 वर्षामध्ये मला खूप आठवण येत नाही. मी अमोल मिल्क डिस्ट्रीब्युटर आहे मुंबईमध्ये. मी राजकीय क्षेत्रात पण आहे. मी ग्रुप ग्रामपंचायत गोरड मसुरी 5 गाव आहेत त्याचा सरपंच होतो 3.5 वर्ष आणि विद्यमान सदस्य आहे. सांगायचं नाही आणि हे काय राजकीय व्यासपीठ नाही. मला आनंद वाटतो आपले सगळे मित्र मैत्रिणी भेटतात किंवा काय. माझा एक जिवलग मित्र आहे समीर धुमाळ. काल मी मुंबईला होतो, त्यांनी सांगितलं काही करून आपल्याला शाळेच्या कार्यक्रमाला जायचंय. तर मी काल आलो आणि त्याच्याबरोबर येताना सकाळी इथपर्यंत शाळेमध्ये खुटवड मॅडमने आहे ना गाण्याच्या भेंड्या घेतलेल्या आणि आवडून मीच पहिलं गाणं म्हटलं, चोलिके पिके फाड केली एक कानपड. सांगायचं तात्पर्य काय की मला नव्हतं वाटलं की मॅडम इतक्या स्ट्रिक्ट आहे. जे मॅडमने प्रसाद दिले. बुटकर सरांनी एक नाटक बसवलेलं 8वी अ मध्ये. त्या टायमाला भोर तालुक्यामध्ये आपला पहिला नंबर आलेला आणि पुणे जिल्हास्तरीय मध्ये दौंडला काहीतरी स्पर्धा होती, त्यावेळी आपला 3रा नंबर आलेला.
मी त्या नाटकात पण होतो सर. म्हणजे आम्ही नाटकीच आहे थोडक्यात सांगायला गेलं. माझ्याकडे कॅमेरा त्याच्यावर मी वर्क करतो. कंपनी पण आणि माझा स्वतःचा बिझनेस अशा दोन्ही क्षेत्रात काम करतो. शाळेच्या झाली तर मी आपला मिडल टॉप पण नाही बॉटम पण नाही मध्ये चालला. तुमचं पण करलाय वेगवेगळ्या मॅडमचं पण काढलेलं आहे. मार खाण्याचा तो पण मिळत जास्त पण नाही कमी पण म्हणजे प्रसाद होता तो प्रसाद असतो. आता पण त्याची खरंच आठवण येते की जो माल तुम्ही दिला त्याच्यातून पुढे घेण्यात गेला. अरे राहुल राहिले ना बोल की असं ठरवून असतं पण मॅडम बरोबर आमच्यावरती बरोबर लक्ष असायचं आणि मार खाणं हे निश्चित होतं एवढंच. येते आणि स्मृती ठेवली जाते. अशा भरपूर स्मृती आज तुमच्याही मनात असतील आणि आमच्याही मनात आहेत. सांगताना कित्येकांना शक्य झालं नसं. अगदी ते दिवस पुन्हा पणा झालाय कशामुळे आमच्यामुळे झाला असेल. ठीक आहे कामटे सर एव्हरग्रीन अजूनही तरुण दिसतात. मी त्या दिवशी मंगेशनी हा ना तसेच दिसतात. मग भूतकर सर अक्षरशः आहे ना 7वीला होतो इंग्रजीला होते भूतकर सर. पेपर मी लवकर दिला म्हणून त्यांनी शेजारी बसले. नेमके त्या पेपरला तेच होते. असे बऱ्याच वेळेस असायचे. मुख्याध्यापक असल्यामुळे शिंदे सरांचा तितका प्रसंग आला नाही पण यायचे आणि त्यांचा विषय गणित विषय कुणी काय शिकवले पण गणिताचा विषय असा होता की त्याला 8वी पर्यंत जी पहिली 4-5 जण जी काय माझी वय बघा म्हणायचीत ना उदाहरण सांगितल्यानंतर त्या तिथेच पवार असायचा काय म्हणजे अक्षरशः 8वीचा वर्ग. त्यामुळे ज्यावेळेस 8वी चा वर्ग आम्हाला कळलं की 9वीला हे नसते सर नसते. सगळा शिक्षक वर्ग मुलं सगळे रडत होते. आठवतंय तुम्हाला सगळे रडत होते ते हमसून रडत. आज या ठिकाणी जगताप सर आले त्यांचे आभार. फुटवड मॅडम नेमकं आमच्या पावणुकीच्या शेजारच्याच. दर जत्रेला फुटवड मॅडमच्या मी असायचो. आमचा गोविंदाना मी कायम जायचो. मॅडम फुटवड मॅडम एवढे शिस्तप्रिय होत्या की त्यांच्या तासाला बसायच्या अगोदरच पिन ड्रॉप सायलेन्स असायचा. त्याच वेळेला नेमकं 7वीला काजी मॅडम होत्या. लक्षात असेल तुमच्या. त्यांनी आयोजन केलं ते सगळे 2001 चे सगळे 10वीचे आवडते सगळे माझे विद्यार्थी नाटकाचे सुजान पालक. तर या ठिकाणी खरं तर ही शाळा आहे या शाळेला मी रुजू झालो आणि शिंदे सर यांच्या सानिध्यामध्ये भूतकर सर त्यावेळेस नाट्य केले होते ते यायचे त्यांच्या जागेवर मी जायचो ते इकडे यायचे. असा आमचा खो खोचा खेळ चालायचा. तर या शाळेनं म्हणजे कसं व्हायचं ते दिवस लग्न झालेलं नव्हतं आणि त्यामुळं सगळं राहणं खाणं सगळं इथंच. पवार सर आणि मी एक रूम असायची आम्ही दोघं त्यांच्या ठिकाणी या रूमवर असायचो आम्ही. तर खऱ्या अर्थानं पवार सर होते स्पेशल त्यांचा हिंदी होता त्यामुळे माझ्याकडे काही हिंदी तुमचं शिकवायला नव्हतं. मग आता बाकीच्या विषयाला पुढं त्यावेळेस मग माझ्याकडे मराठी आणि इतिहास हा विषय दिलेला होता. मराठी विषय मी काही शिकवलं नाही करूनच शिकवलेला होता. त्याचप्रमाणे इतिहास माझा एकदम चांगला होता. इतिहास मी पहिल्यापासून शिकवायचो. त्यावेळेला पहिला महायुद्ध दुसरा महायुद्ध वगैरे हे होतं. आताचा इतिहास जो आहे तो वेगळाच आहे. असो या ठिकाणी मध्यंतरी बेलक्याबांनी सांगितलेलं की समय असा इथं आहे तिथं आहे असं सांगितलेलं. तर म्हटलं समेची माझी काही गाठ नाही वगैरे काय नाही म्हणजे असं त्याला मी त्यावेळेला पण समय म्हणायचो. आणि आता सुद्धा मी अशाच म्हणजे ही जी आपली या ठिकाणी बोलत असतो. जवळजवळ आता 2013 सालापासून ते जिजामाता माध्यमिक आपलं विद्यालय आहे राजगडचं या ठिकाणी मी आता कार्यरत आहे. माझी 2-2.25 वर्ष सर्व्हिस राहिली. 26 महिने रिटायरमेंटचे राहिले. सगळं करत असताना आता थकलो म्हणजे कंटाळा येतो आता अपडाऊन वगैरे करत. तर असो तुम्हा सर्वांचं या ठिकाणी स्नेह मिळालं
आणि पुढच्या आयुष्यासाठी भविष्यासाठी आणि जो पुढं जर टाकत जा, मी इथं गेलो तिथं गेलो या पदावर गेलो, आम्हाला तेवढंच आमचं ऊर भरून येत असतं, आम्हाला तेवढंच आनंदी वाटत असतं की माझा विद्यार्थी आज आम्ही सुद्धा म्हणजे ज्या स्टेपवर आहे, ज्या जिथं आहे त्याच्यापेक्षा आमचा विद्यार्थी जर वरच्या 2001 साली जी पेरणी केली होती ते पेरलेलं कसं काय उगवलंय ते आज 2025 साली आम्हाला पाहायला मिळालं आणि ते एवढं भरघोस पीक आलेलं बघून खूप आनंद वाटला. किंवा प्रतिष्ठित आहे असं काही नाही, माणूस म्हणून तो कसाच ते जास्त महत्त्वाचं. खूप वेळ झालाय 2001चा हे सगळी भरला शिक्षक म्हणून आम्ही त्या काळामध्ये जे जे काही गोष्टी तुम्हाला देता येतील त्या दिल्या, पण आज त्या काळात मारलेला असेल, रागवलेला असेल, काय परिणाम झाला ते 25 सालामध्ये बघितल्यानंतर खूप आनंद झाला. मी स्वतःसाठी खूप भाग्यवान समजते की मी शिक्षक आहे. विद्यार्थी मित्रांना असतं त्याचं मोल आपण करू शकत नाही आणि ते निष्पाप प्रेम आम्हाला मिळालं. दुसरी गोष्ट की 2 नात्यांमध्ये कधी विसर पडून देऊ नका. आज तुम्ही सगळेजण पालक आहात, निस्वार्थी आहेत, एक शिक्षक आणि दुसरे आपले आई वडील. त्या 2च लोकांना असं वाटत असतं की आपली मुलं आपल्यापेक्षा मोठी व्हावी, आपली मुलं आपल्यापेक्षा मोठी व्हावी. बाकी सगळ्या नात्यांमध्ये भाऊ दुसरा असेल सांगितले की परवानगी देतो. त्याच्यानंतर 8 दिवसांनी म्हणतात रवींद्र सणस किरण सणस त्या ठिकाणी आले, रिसर परवानगी मागायला आली. आल्यानंतर त्या ठिकाणी अर्ज लिहायला लावला. अर्ज लाल दिसतो कलर मध्ये, त्या ठिकाणी बऱ्याच वेळा दुरुस्ती केली त्याची, परंतु त्या ठिकाणी दुरुस्त करून सुद्धा तो चालत नाही. आत्ताच्या काळामध्ये ऑनलाईन कामं त्या ठिकाणी खूप असतात सातत्याने आणि त्या ऑनलाईन काम कॅपॅसिटी त्या ठिकाणी नव्हती. आणि मी विचारले बाबा किती विद्यार्थी आहेत जमा होतील एकत्र, म्हणजे 40 विद्यार्थी होतील आपले. आणि 40 विद्यार्थ्यांमध्ये मला शंका आली हे शक्य होतंय का नाही, ह्याची एक जास्ती होती. परंतु त्या ठिकाणी आज बघितलं त्या ठिकाणी की अचानकच ते गिफ्ट समोर होतं कॅम्प्युटरचं आणि माझ्या आणि तुमचं सर्वांचं मी कौतुक किती करावं. किंवा तुमची जी कर्मभूमी आपली जे सणस म्हणून त्या ठिकाणी धुमाळ या ठिकाणी त्यांचं फर्म आहे. त्याच्यानंतर छान वाटलं. माझ्या आयुष्यात मला जे काही मिळालं ते काही गावाकडून मिळालं, काही गावांकडून मिळालं आणि आणि कॉलेजमध्ये असताना मी बॉक्सिंग चॅम्पियन म्हणून 3 वर्ष इंटरव्हर्सिटी खेळलेलो आहे. त्यामुळे इथे आल्यानंतर मला आठवतं अगदी पहिल्या बॅचला नवना तो कैलास शिंदे वगैरे ती आमची बॅच होती. आम्ही भिंतीवर मारून धुमाळनगरमध्ये राहतो, गायकवाडजवळ राहतो. गायकवाडने एक आठवण सांगितली, ती आठवण मुद्दाम सांगतो तुम्हाला, परत रिपीट करतो. त्यावेळी आजही मी पुणे जिल्हा परिषद आंतरशालेय नाट्य स्पर्धेचा समन्वयक आहे, उपाध्यक्ष म्हणून. एवढं नाही तर परवा ज्यावेळी मला किरणचा फोन आला की सर तुम्ही आलं पाहिजे, त्यावेळी मी आज खरं तर मला नाशिक आणि नगर या 2 ठिकाणी बालनाट्य, पण शासनाचाही एवढा विश्वास आहे की मग सर तुम्ही असं करा की तुम्हाला दुसरं एक सेंटर देतो, किंवा तुम्ही म्हणत असाल तर फायनल राऊंडला की ज्याच्यात महाराष्ट्रातल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या सेंटर्स 10 सेंटर्स आहेत, प्रत्येक सेंटर म्हणतो. कारण मी जे काम केलं ते प्रामाणिकपणानं केलं, जे तुमच्यामध्ये मला दिसतं. इथे आल्यानंतर बोलायचं कसं, 3 तालुक्यांचं एकत्रित मला वाटतं नाट्य स्पर्धा होत्या, भोर, पुरंदर आणि वेल्हा, 3 तालुक्यांच्या स्पर्धा होत्या. निरेला आम्ही गेलो होतो, नाटक केलं. त्यामुळं आजही तुम्ही माझ्या सान्निध्यात आहात आणि हे सान्निध्य
असंच आपण जपूया. शेवटच फक्त एक सांगतो आणि इमिजिएटली थांबणार आहे. एका 10वीच्या बॅच धडा होता आणि त्याच्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजमधला एक प्रसंग अत्र्यांनी सांगितलेला होता. त्यावेळी विका राजवाडे जे होते ते मला वाटतं तिथले प्रमुख होते आणि त्यांचं विका राजवाडे तुम्हाला सांगतोय आणि आमच्या मित्राला पण तेच सांगतोय. काय होतं, काही गोष्टी काही जणांनी कधीच ऐकलेल्या नसतात, त्यांच्या कधी लक्षात येत नाही, तो भाग वेगळा. तर विका राजवाडेंनी कढईत जिलब्या तळल्या जात आहेत आणि पोटात कावळे ओरडत असताना माझं व्याख्यान कोण ऐकणार आहे? धन्यवाद. लक्ष ठेवून शिक्षण करून घेणं हे आताच्या काळाची गरज आहे. पूर्वी तुम्ही शिकत होता, तुमच्या घरच्यांनाही कदाचित माहीत नसेल किंवा मुलगा कितवीला आहे, घरच्यांनाही त्यावेळेला करोड रुपये, तुम्हाला त्यावेळेला मला वाटतं 50 रुपये देणं सोपं जमत नव्हतं. आज तुम्ही लाखो रुपये खर्च करता वर्षाला मुलांसाठी, किमान 1 लाख तरी. घरी येऊन काय करतो हे बघणं तुमचं काम आहे. त्याच्यामुळे अभ्यास स्वतः तुम्ही करून घेतला पाहिजे. आज मी तिला कोणतीही शाळा मुलांचा अभ्यास करून घेत नाही. पालकांनी या ठिकाणी आता माझे नातवंड तेवढीच असतील बघा, 9वीला आहे, 7वीला आहे. या थोड्याफार फरकाने तुमची मुलं आहेत, म्हणून त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांच्यावर अभ्यास करून घेणं हे तुमच्या कळीचा सल्ला. आता शाळेबद्दल या ठिकाणी पाहिलं, मी या शाळेत 22 वर्ष होतो. 83 पासून ते या ठिकाणी 2004 पर्यंत, नाही 4 पर्यंत पुस्तक लिहिणं, नाटक लिहिणं, माझा आवडीचा छंद जोपासला म्हणण्याचा माझ्या आपण माझ्या गळ्यात पडला. शेती, झाडं लावणं हा छंद पडला. तुम्हाला कसं खोटं, आता शेती तर देते शासनाचं, मी काही काम करत नाही तरी मला शासन पेन्शन देते. 12 महिन्याची पेन्शन मधली 1 महिन्याची पेन्शन गेली तरी हरकत नाही, पण मी हे करणार. हा माझा शेती करण्यामागचा वय. आता मी फार्म हाऊस म्हणून आमचं अंगसूळला फार्म हाऊस आहे, 1000 झाडं आता मी लावलेली आहेत. 5-6 वर्ष झाडं आहेत त्यात. आंबा आहे, नारळ आहे, जांभूळ आहे, 3 हे मेन. तो माझा मी आपला जे माझ्या आवडीचं आहे ते मी स्वीकारलेलं आहे. तिकडून मी जास्त करून असतो, जास्त म्हणजे दिवसात 1 वेळ तरी फेरी मारतो. आता काही गरज नसते जाण्याची, पण 100 रुपयाचे पेट्रोल घालायचं. ह्यांनी मारलं, भूतकाळांनी मारलं, बाईंनी मारलं, काय झालं, मग ते सगळं प्रेमापोटी होतं. हे तुम्ही घडावे म्हणून होतं का तुमची जबाबदारी पालकांनी, शिक्षकांनी स्वीकारली होती. आता कोणतीही शाळा घडवली पाहिजे, तर जातीने लक्ष दिलं गेलं पाहिजे. तेवढं तुम्ही कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. ओठी आले की शब्दसुरांच्या ओठी, सूर शब्दांच्या ओठी आले की शब्दसुरांच्या ओठी. कुठून जळल्या गुन्हा न कळल्या, कुठून जुळल्या गुन्हा न कळल्या, अशा या रेशीम गाठी. ठाऊक नव्हते एकमेकांना शोधत होते, ऋणानुबंधू ठाऊक नव्हते एकमेकांना शोधत होते. नाते तसे जुनेच होते, नाते तसे जुनेच होते. आगमन झाले शुभयोगाने, नाते जुळले निमित्त होते कार्यक्रमाचे. होते हे रे बंध रेशमाचे. आभार प्रदर्शन करण्याची संधी मला दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार. आपला हा कार्यक्रम तसं पाहिला गेलं तर आपल्या ग्रुपवर फक्त 2, त्याच्यामुळे हा कार्यक्रम खरं झाला. आणि रवी आपला थम अधिकारी, किरण निवेचा टाकायचा, रमीनी थम द्यायचा, त्यामुळे त्याचे सुद्धा विशेष आभार. आपला या कार्यक्रमाचे सर्व नियोजन गणेश जाधव यांनी व्यवस्थित पार पाडलं. मला आपले सर्व शिक्षक वर्ग आवर्जून आले, त्याबद्दल सर्व शिक्षक वृंदांचे आभार. आणि आपण सगळे फक्त ग्रुपमध्ये बघायचं काम करतो, मग आपण सगळे बघे वेळेवर आलो म्हणून आपल्या सर्वांचे एकदा विशेष आभार. आणि मी येऊ शकले नाही
भवानी हर हर गणपती बाप्पा